आजकाल काय झालं आहे, ते इतके निर्ढावलेले आहेत. त्या हनी ट्रॅपचं जे उदाहरण सांगितलं, इचलकरंजीमधलीच घटना एक. त्या मुलांनी सुसाईड केलं. त्याला लुटलं गेलं एवढं की त्यांनी शेवटी सुसाईड केलं. डेड बॉडी घरात होती, अंगणात आणलेली अंत्यविधीसाठी, आणि त्याच्या शेजारी मोबाईल होता त्याचा ठेवलेला, पण असाच राहिलेला. तो वाजत होता म्हणून त्यांच्या घरच्यांनी घेतला. तर ते भामट्याला माहीत पण नाही की यांनी सुसाईड केलेलं आहे. आणि ते फोनवर सांगतात, माझे बाकीचे राहिलेले 2 लाख कधी देणार आहे. इतके निर्लज्ज झालेले आहेत लोक. माझी आणखी 2 उदाहरणं सांगतो, फक्त मला प्रोटोकॉलमुळं मला गावाची नावं सांगता येत नाहीत. पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा आता अडकवण्याची इतकी मजल गेलेली आहे त्यांची. म्हणजे काय करतात, माझ्याकडे त्याचे स्क्रीनशॉट आहेत सगळे, माझ्याकडे तक्रारी आलेल्यांचे. एखादा चांगला पोलीस अधिकारी, कॉमन दिसणारा, फेमस नाही, म्हणजे नांगरे पाटील नाही, एक जनरल पोलीस अधिकारी दिसेल असं कुठलंही प्रोफाईल घेतात, डुप्लिकेट अकाउंट बनवलं जातं आणि त्याच्यावरनं तुम्हाला मेसेज पाठवले जातात पैशांसाठी. म्हणजे तुमच्या कॅरेक्टरवर, तुमच्या वागणुकीवर तुम्ही सस्पिशियस काहीतरी वागताय असं म्हणून, आणि मग तुम्हाला घोळात घेतलं जातं. डिजिटल अरेस्ट तर आजकाल सगळ्यांना माहिती झालं म्हणून मी त्याच्यात वेळ नाही घालवत. पण तुम्हाला असं फसवण्यासाठी फेसबुकवरनं पण असं येऊ शकतं. आता तुम्ही एक बेसिक विचार करा, आपण फार सामान्य माणसं आहोत हो. आपण कोणी VIP नाही आहेत. आपल्याला कोणी पोलीस अधिकारी गाठणार नाही. का गाठेल?